विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पाठीमागच्या लेक्चरला एका टॉपिकला सुरुवात केली होती आणि तो केमिस्ट्रीमधला पहिलाच टॉपिक, ज्याचं नाव सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री असं आहे. आणि या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शनचा भाग बघून आपण मॅटर म्हणजे काय आणि मॅटरचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते आपण पाहिलेलं होतं. हे क्लासिफिकेशन तुमच्या समोर दिसतं आहे. मॅटरचे दोन क्लास केलेले आहेत, एक प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा क्लास आहे मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस पुन्हा दोन क्लासमध्ये डिव्हाइड केलेले आहेत, इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. त्याचबरोबर मिक्सचर दोन प्रकारचे आहेत, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. इलेमेंटचे तीन प्रकार आपल्याला दिसतात किंवा याचं क्लासिफिकेशन तीन प्रकारामध्ये दिसतं आहे, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. हा एक क्लासिफिकेशनचा आपल्याला चार्ट दिसतो आहे आणि या प्रत्येक क्लासची आपण माहिती घेत होतो. त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण प्युअर सबस्टन्सेस कुणाला म्हणायचं आणि प्युअर सबस्टन्सेसचे दोन प्रकार आपण पाहत होतो. त्यामध्ये इलेमेंट हा प्रकार आपण पाहिला आहे, इलेमेंट म्हणजे काय, आणि इलेमेंटचे हे तीन क्लास, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. या प्रत्येकाच्या आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत, ज्या तुम्ही अगोदरही शिकलेल्या आहात. त्यानंतर आपण कंपाऊंडचा विचार करतो. या कंपाऊंड्समध्ये तुम्हाला मी नेक्स्ट स्लाइड दाखवतो. त्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंडची माहिती दिसेल. इथं कंपाऊंडचा अर्थ लिहिलेला दिसतोय बघा. कंपाऊंड्स आर दी प्युअर सबस्टन्सेस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. ही कंपाऊंड्स, ज्याला आपण मराठीत संयुग असं म्हणतो, ही प्युअर सबस्टन्सेस आहेत की ज्यांच्यामध्ये किंवा अशा कंपाऊंड्सपासून आपणाला ते ब्रेकडाऊन करून आपणाला सिम्पलर सबस्टन्सेस मिळवता येतील. ती कशी मिळवता येतील? बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. साध्या रासायनिक प्रक्रियेने याच्यातले घटक वेगळे करता येतील किंवा हे कंपाऊंड सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये आपणाला ब्रेक करता येईल. याला आपण कंपाऊंड्स असं म्हणतो. आता तुम्हाला माहीत आहे, आपण इलेमेंट्स बघताना त्याचा अर्थ बघितला होता. इलेमेंट्स आर दी प्युअर सबस्टन्सेस, फक्त इथं आपण बदल करायचा आहे, विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. जे आपणाला सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये ब्रेक करता येत नाहीत त्यांना इलेमेंट्स असं म्हणतो. आणि जे प्युअर सबस्टन्सेस आपणाला ब्रेक करता येतात आणि त्याच्यापासून सिम्पलर सबस्टन्सेस मिळवता येतात, अशा प्युअर सबस्टन्सेसना आपण कंपाऊंड्स असं म्हणतो. उदाहरणार्थ वॉटर, कार्बन डायऑक्साईड, इथिल अल्कोहोल, ही सगळी काय आहेत? कंपाऊंड्स आहेत. यांचं ब्रेकडाऊन आपणाला साध्या साध्या घटकामध्ये करता येतं. आता एक महत्त्वाचं आणखी इथं सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. इन ए कंपाऊंड 2 or 3 इलेमेंट्स आर कंबाईन इन ए फिक्स्ड प्रपोर्शन. फिक्स्ड प्रपोर्शन हा शब्द महत्त्वाचा आहे. कंपाऊंड्स ज्या इलेमेंटपासून तयार झालेला आहे किंवा ज्या सिम्पलर सबस्टन्सेसपासून तयार झालेला आहे, ते मात्र एकमेकामध्ये कंबाईन होताना फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये कंबाईन झाले पाहिजेत आणि मग त्यांच्यापासून कंपाऊंड तयार झालेलं असलं पाहिजे. म्हणजे कंपाऊंडच्या बाबतीत तुम्हाला दोन महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवता येतील. कंपाऊंड्स ही प्युअर सबस्टन्सेस आहेत, ती ब्रेकडाऊन करून आपणाला सिम्पलर सबस्टन्सेस मिळवता येतात. कंपाऊंड्स ज्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलपासून तयार झालेले आहेत किंवा कन्स्टिट्युएंट इलेमेंटपासून तयार झालेले आहेत, त्यांचा रेशो फिक्स्ड पाहिजे. फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये ती एकमेकाबरोबर कंबाईन झालेली असली पाहिजेत. म्हणजे प्युअर सबस्टन्सेस जे दोन प्रकार होते, एक इलेमेंट आणि दुसरा कंपाऊंड,
हे आपण संपवलेले आहेत, इलेमेंट आणि कंपाऊंड. त्यानंतर मॅटरचा दुसरा जो प्रकार आहे, पहिला होता प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा होता मिक्सचर. आता ही मिक्सचर काय आहेत बघा. मिक्सचर कंटेन्स 2 or more substances in no fixed proportion and may be separated by physical method. थोडक्यात मिक्सचरमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त घटक कोणत्याही प्रमाणात, फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये नाही, एनी प्रपोर्शनमध्ये मिक्सड केलेले असतील आणि त्याच्यापासून मिक्सचर तयार झालेला असेल तर तो मॅटरचा एक प्रकार होतो मिक्सचर. आता मिक्सचरमधले हे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत, हे कन्स्टिट्युएंट्स आपण कोणत्याही फिजिकल मेथडनी सेपरेट करू शकतो, कोणत्याही फिजिकल मेथडनी सेपरेट करू शकतो. उदाहरणार्थ, जर 2 पदार्थांचं मिक्सचर घेतलं, उदाहरणार्थ आपण जेव्हा धान्य निवडत असतो, धान्यामध्ये खडे असतात, ते आपण खडे वेचून काढतो. ही वेचण्याची क्रिया आहे, ती फिजिकल मेथड झाली, ती झाली फिजिकल मेथड. धान्य आणि धान्यामध्ये असणारे खडे हे एक प्रकारचं मिक्सचर आहे. म्हणून मिक्सचरमधले हे घटक आपणाला साध्या फिजिकल पद्धतीने सेपरेट करता येतात, कारण ते मिक्सचरमध्ये कोणत्याही प्रमाणात मिक्स झालेले असतात. याला आपण मिक्सचर म्हणतो. मग आपल्याला असं म्हणता येतं, मिक्सचर हा काय प्युअर सबस्टन्स नाही. जसा इलेमेंट आहे, जसा कंपाऊंड आहे, तसा मिक्सचर हा प्युअर सबस्टन्स नाही. लक्षात ठेवायचं. मिक्सचर 2 प्रकारचे असतात, ते इथं दिलेलं आहे. एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा प्रकार असतो हेट्रोजिनियस मिक्सचर. आता होमोजिनियस याला मराठीत आपण एकसंघ असं मिश्रण, एकसंघ मिश्रण, आणि जे एकसंघ मिश्रण नसतं त्याला हेट्रोजिनियस म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, जर आपण 1 लिटर पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर किंवा 1 चमच्याभर मीठ टाकलं, तर हे मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातं. आता इथं पाणी आणि मीठ यांचं प्रमाण काय ॲक्युरेट आपण घेतलं आहे का? कोणत्याही प्रमाणात ते मिक्स केलेले आहे किंवा मिक्स करू शकतो. त्याचं मिठाचं पाण्यात द्रावण तयार होतं आणि ते द्रावण कसं असतं? एकजिन्सी द्रावण त्याला आपण म्हणतो. होमोजिनियस सोल्युशन, एकजिन्सी द्रावण. एकजिन्सी म्हणजे काय? ते एकजीव झालेलं असतं. आपणाला असं दिसत नाही की त्या पाण्यामध्ये मीठ इथं दिसतंय तिथं दिसतंय, तेवढं ते पूर्णपणे विरघळून गेलेलं असतं. हे असतं होमोजिनियस मिक्सचर. लक्षात ठेवायचं. दुसरं असतं हेट्रोजिनियस मिक्सचर. मी आत्ताच उदाहरण सांगितलं की धान्यामध्ये जे खडे असतात, धान्य आणि खडे यांचं झालेलं मिक्सचर, त्या धान्यातले खडे काय प्रॉपर प्रपोर्शनमध्ये त्याच्यामध्ये मिक्स झालेले नसतात, कोणत्याही प्रमाणात मिक्स झालेले असतात. आता हे जे असतं ते हेट्रोजिनियस असतं. हेट्रोजिनियस का? आपणाला उघड्या डोळ्याने त्याच्यातले खडे दिसू शकतात, धान्य दिसू शकतं, आणि म्हणूनच आपण त्यातले वेचून खडे बाजूला काढत असतो. एकसंघ एकजिन्सी असलेलं मिश्रण त्याला होमोजिनियस असं म्हणायचं, आणि एकजिन्सी नसलेलं, त्याच्यात 2 किंवा 2पेक्षा जास्त फेजेस दिसणं, याला हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणायचं. अजून एखादं मला उदाहरण सांगता येईल. पाणी आणि रॉकेल किंवा केरोसिन तुम्ही एखाद्या परीक्षा नळीमध्ये घेतलं आणि परीक्षा नळी चांगली अशी हलवून घेतली आणि स्थिर ठेवली, तर त्या पाण्यामध्ये काय आपणाला रॉकेल मिक्स झालेलं दिसत नाही. रॉकेलचा एक थर दिसतो आणि पाण्याचा एक थर दिसतो. प्रत्येक थराला एक फेज असं म्हणायचं. मग हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये आपल्याला 2 फेजेस दिसतील, एक पाण्याची आणि एक केरोसिनची. म्हणजे ज्या मिक्सचरमध्ये आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त फेजेस दिसतात
तसं आपणाला मिठाच्या द्रावणामध्ये दिसणार आहे का? नाही. म्हणून मिठाचं पाण्यातलं द्रावण हे होमोजिनियस आहे, तर केरोसिन आणि पाणी यांचं एकत्रित केलेलं मिक्सचर हे हेट्रोजिनियस असतं. हे इथं आपणाला सांगता येतं. आता याच्यामध्ये पुढचा भाग मला घ्यायचा आहे, तो इथं आपणाला स्क्रीनवरती दिसतोय. स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे मॅटर आपण त्याला द्रव्य असं म्हटलं होतं. लक्षात ठेवा, दोन शब्द द्रव आणि द्रव्य हे वेगवेगळे आहेत. द्रव्य याचा अर्थ पदार्थ, त्यालाच आपण मॅटर असं म्हणतो. याच्या स्टेट्स आपल्याला माहीत आहेत. मॅटर एक्झिस्ट इन टू 3 स्टेट्स. त्या 3 स्टेट्स आपल्याला माहीत आहेत. गॅस, लिक्विड अँड सॉलिड. गॅस, लिक्विड अँड सॉलिड. आपणाला तर ह्या 3 स्टेटमधला महत्त्वाचा डिफरन्स माहीत आहे. आपण सॉलिड मॅटर जर बघितला किंवा सॉलिड सबस्टन्स बघितला तर त्याच्यामधले पार्टिकल्स हे कॉम्पॅक्ट असतात. दे आर टाईटली हेल्ड. एकमेकाला घट्ट बांधलेले असतात, चिकटलेले असतात आणि त्या पार्टिकल्समधली ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असतात. अशा सॉलिड्समध्ये किंवा सॉलिड सबस्टन्सेसला दे हॅव डिफायनाइट शेप अँड व्हॉल्यूम. या सॉलिड्स पदार्थांना ठराविक आकार असतो आणि आकारमान असतं, आपण असं म्हणतो. आकारही असतो आणि आकारमानही असते, कारण त्याच्यामधले कन्स्टिट्युएंट ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा पार्टिकल्स असतील किंवा त्याच्यातले घटक असतील, हे एकमेकाला टाईटली बांधलेले असतात, घट्ट बांधलेले असतात. त्यांची परफेक्ट ऑर्डर असते, ठराविक रचना झालेली असते. म्हणून सॉलिड्सना ठराविक आकार आणि आकारमान असतो. लिक्विडची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहीत आहे. याच्यामध्ये पार्टिकल्स जे असतात ते एकमेकांच्या क्लोज असतात, क्लोजली हेल्ड असतात, क्लोजली हेल्ड टुगेदर. पण ते सॉलिडपेक्षा एवढे टाईटली बांधलेले नसतात. त्यांच्यामधली ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिडपेक्षा कमी प्रमाणात असतात आणि म्हणून सॉलिड्सचे पार्टिकल्स दे कॅन मूव्ह विदिन दी लिक्विड. त्या लिक्विडमध्ये असे लिक्विडचे पार्टिकल्स मूव्ह होऊ शकतात. म्हणून लिक्विड्स जे आहेत या लिक्विड्सना ठराविक आकार नसतो, पण मात्र निश्चित असं आकारमान असतं. ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. गॅसेस स्टेटमध्ये हे आपण कॅरेक्टरिस्टिक शिकत आलो आहे, फक्त आपण परत एकदा रिपीट करतोय. गॅसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर गॅसेसमधले पार्टिकल्स एकमेकापासून लांब असतात, टाईटली बांधलेले नसतात. त्यांच्यामधले ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिड्स आणि लिक्विडपेक्षा खूपच वीक असतात, ती निग्लिजिबल असतात. म्हणून गॅसेस सबस्टन्समधले हे गॅसेस मॉलिक्युल्स, ते ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा कुठले पार्टिकल्स असतील, हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स रँडमली इकडून तिकडं मूव्ह होतात, कोणत्याही दिशेनं मूव्ह होतात. आणि म्हणून गॅसियस सबस्टन्सला, मॅटरला निश्चित आकारही नसतो आणि निश्चित आकारमानही नसतं. ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स, ज्या 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, यांच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यावरून महत्त्वाच्या सांगता येतील. परत एकदा 2 महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक सॉलिडच्या कोणत्या? सॉलिड पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड टुगेदर, दे हॅव डिफायनाइट शेप अँड व्हॉल्यूम. लिक्विड पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड बट नॉट ॲज लाईक सॉलिड्स, दे कॅन मूव्ह विदिन दी लिक्विड्स. सो लिक्विड हॅव डिफायनाइट व्हॉल्यूम but no definite shape.
gas particles, they are not tightly held together, they are far apart from each other. Attractive forces within gas molecules are negligible, so gases have no definite shape and no definite volume. या 3 स्टेट्स बघितल्यानंतर आपणाला पुढं जायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर इथं दिसतंय, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. मॅटरला 2 प्रॉपर्टीज असतात, 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज. एक फिजिकल प्रॉपर्टीज, इथं दिसतंय फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. आता मॅटरच्या ह्या 2 प्रॉपर्टीज काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज, ते आपणाला बघायचं. फिजिकल प्रॉपर्टीजचा अर्थ इथं आपणाला थोडक्यात दिसतो. फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर्ड और ऑब्झर्व्ड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय की ज्या प्रॉपर्टीज आपण मेजर करतो त्यावेळी सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. केमिकल कंपोजिशन म्हणजे रासायनिक रचना ही त्या सबस्टन्सची आपणाला चेंज झालेली दिसत नाही. अशा वेळी ज्या प्रॉपर्टीज आपण मेजर करतो त्या प्रॉपर्टीजना फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणायचं. थोडक्यात त्या सबस्टन्समध्ये कोणताही केमिकल चेंज झालेला नसतो, म्हणून त्याचं केमिकल कंपोजिशन सारखं राहतं, सेम राहतं, बदलत नाही. त्यावेळी आपण ज्या फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करतो त्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात. मग कलर असेल, ओडर, ओडर म्हणजे वास, मेल्टिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट याला आपण मराठीत द्रवणांक असं म्हणतो. बॉइलिंग पॉईंट, बॉईल होणे म्हणजे उकळणे, याला आपण उत्कलनांक असं म्हणतो. डेन्सिटी, घनता, यासारख्या प्रॉपर्टीज काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. या फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करतेवेळी सबस्टन्सच्या केमिकल कंपोजिशनमध्ये कोणताही बदल होत नाही. याच्या उलट ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज मेजर करत असताना त्या सबस्टन्समध्ये केमिकल चेंजेस झालेले असतात. त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन चेंज झालेलं असतं. मग अशा केमिकल प्रॉपर्टीज आपणाला अनेक केमिकल प्रॉपर्टीज बघता येतात. वेगवेगळ्या पदार्थांबरोबरच्या रिॲक्शन्स बघता येतात. त्या पदार्थामध्ये केमिकल कंपोजिशन काय चेंज झालं, त्याचं स्ट्रक्चर कसं चेंज झालं, हे आपणाला याच्यामध्ये अभ्यासता येतं. उदाहरणार्थ कार्बन किंवा कार्बनचा एक आपण प्रकार बघतो, कोळसा ज्याला आपण म्हणतो. हा कोळसा जेव्हा बर्न होतो एअरमध्ये तेव्हा त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होतं. आपणाला माहीत आहे कोळशामध्ये कार्बन असतो आणि हा कार्बन हवेमध्ये बर्न झाला ऑक्सिजन बरोबर, तर ह्या कोलमधल्या कार्बनचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं. कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे, तर कोल हा काय आहे, सॉलिड सबस्टन्स आहे. म्हणजे सॉलिड सबस्टन्सचं कन्व्हर्शन गॅसेस सबस्टन्समध्ये झालं तेव्हा आपणाला केमिकल कंपोजिशन पूर्णपणे सबस्टन्सचं बदललेलं दिसतं. किंवा मॅग्नेशियमची वायर जेव्हा आपण बर्न करतो एअरमध्ये त्यावेळी आपल्याला मॅग्नेशियमचं कन्व्हर्शन मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये झालेलं दिसतं. हे छोटे छोटे केमिकल चेंजेस आहेत आणि त्याच्यावरून त्या सबस्टन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज आपणाला सांगता येतात. म्हणून लक्षात ठेवा, मॅटरच्या या 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज.
यांच्यामध्ये काय लक्षात ठेवता येईल? फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज प्रॉपर्टीज व्हेन chemical composition of the substance remains constant. At that time, the properties measured are physical properties. Color, odor, melting point, boiling point, density are the physical properties. While chemical properties, these are the properties where the substances undergo chemical change. Chemical composition of the substance चेंजेस. आपणाला हे अर्थ लक्षात ठेवता येतील फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचे. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. आता इथं एक वाक्य दिले, आपणाला अर्थ बघता येईल. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. मेनी प्रॉपर्टीज सबस्टन्सेस ज्या आहेत त्या क्वांटिटेटिव्ह इन नेचर आहेत. याचा अर्थ वेन यू मेजर समथिंग यू आर कम्पेअरिंग इट विथ सम अदर स्टँडर्ड्स. एखादी प्रॉपर्टी आपण जेव्हा मेजर करतो तेव्हा तिची कम्पॅरिझन आपण दुसऱ्या एखाद्या स्टँडर्ड बरोबर करतो. आता हा स्टँडर्ड ज्याच्याबरोबर आपण ही प्रॉपर्टी कम्पेअर करतोय कसा आहे? इज रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग. जो स्टँडर्ड आहे तो अनचेंजिंग आहे आणि रिप्रोड्युसिबल आहे, म्हणजे इझिली कन्व्हर्टेबल आहे. अशा स्टँडर्ड बरोबर आपण त्याची कम्पॅरिझन करतो आणि ती प्रॉपर्टी मेजर करत असतो. या प्रॉपर्टीज क्वांटिटेटिव्ह इन नेचर आहेत. आणखी काय या प्रॉपर्टी बरोबर सांगता येईल बघा. नेक्स्ट स्लाइड मी ओपन करतो. आता इथं काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. मेनी प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम एटसेट्रा आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. आता हे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत या क्वांटिटेटिव्ह आहेत आणि क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आपण करत असताना ते कसं करतो? तर आपण पहिल्यांदा नंबर लिहितो आणि नंतर युनिट लिहितो. इथं उदाहरण दिलं आहे. एखाद्या खोलीची लांबी मोजताना आपण ती उदाहरणार्थ 10 मीटर असं लिहितो. त्यातलं 10 हा नंबर आहे, मीटर हे काय आहे? युनिट आहे. इट डिनोट्स मीटर. इट इज द युनिट इन विच लेंथ इज मेड. लांबी आपण मीटरमध्ये मोजतो म्हणून इथं आपणाला मीटर हे युनिट दिसतं. म्हणून या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मॅटरच्या क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आता मगाशी आपण बघितलं एखादी प्रॉपर्टी मेजर करताना त्याची कम्पॅरिझन आपण एखाद्या स्टँडर्ड बरोबर करतो. आता हे जे स्टँडर्ड असतं ते स्टँडर्ड म्हणजे युनिट असतं. आता या स्टँडर्डचं किंवा युनिटचा अर्थ काय सांगितलेला आहे बघा. दी आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड युनिट्स. ते सगळ्या जगाने ॲक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे. आणि आर्बिटरीली डिसाइडेड कोणत्याही पद्धतीनं ठरवलेलं असलं पाहिजे. युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असलं पाहिजे. त्याला म्हणायचं युनिट. लक्षात ठेवायचं. आणि याच्याबरोबर एखाद्या प्रॉपर्टीची आपण कम्पॅरिझन करत असतो ह्या क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीजची. आता देर आर सेव्हरल सिस्टीम्स इन विच युनिट्स आर एक्सप्रेस. युनिट्स एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. युनिट्स एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. त्यांची नावं आपणाला माहीत आहेत. CGS सिस्टीम, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम, S फॉर सेकंद. म्हणून या सिस्टीमला आपण CGS सिस्टीम असं म्हणतो. दुसरी एक सिस्टीम इथं सांगितली FPS, फूट, पाऊंड, सेकंद सिस्टीम. आणखी MKS सिस्टीम, मीटर, किलोग्रॅम, सेकंद सिस्टीम. युनिट एक्सप्रेस करण्याच्या अशा काही आपणाला सिस्टीम CGS सिस्टीम, FPS सिस्टीम,
MKS सिस्टीम अशा वेगवेगळ्या सिस्टीम सांगता येतात. या सिस्टीममध्ये युनिट आपणाला एक्सप्रेस केलेली दिसतात. आता नेक्स्ट पॉईंटकडे आपण येऊया. SI युनिट. आता SIचा अर्थ आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्यालाच म्हणायचं SI युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. आता ही युनिट्स कसे आहेत बघा. दीज युनिट्स आर बेस्ड ऑन द डेसिमल सिस्टीम. युनिट्स कसे आहेत? दे आर बेस्ड ऑन डेसिमल सिस्टीम्स. दे आर बेस्ड ऑन कॉमन स्टँडर्ड सिस्टीम. They are based on common standard system. The international system of unit, that is SI unit, was established. आता या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये आपणाला 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिसतात आणि त्याचे 7 बेस युनिट्स दिसतात. फंडामेंटल क्वांटिटीज आहेत या, म्हणजे मूलभूत राशी त्याला आपण म्हणतो. फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत राशी, फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज. आणि त्याच्यासाठी आपणाला इथं 7 बेस युनिट्स दिलेले आहेत. या 7 बेस युनिट्सवरून आपणाला दुसरी काही युनिट्स डिराईव्ह करता येतात. काही दुसरी डिराईव्ह करता येतात. त्यामध्ये आपणाला स्पीड, व्हॉल्यूम, डेन्सिटी या ज्या क्वांटिटीज आहेत यांची युनिट्स आपण या 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटवरून डिराईव्ह करू शकतो. आता ह्या कुठल्या फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल युनिट्स आहेत ते आपणाला इथं दिसतात या चार्टमध्ये. ही युनिट्स कोणती आहेत बघा. इथं लिहिलेलं आहे बेस फिजिकल क्वांटिटी. ह्या इकडे दिलेल्या क्वांटिटीज आहेत. त्या क्वांटिटीचं सिम्बॉल इथं दिलं आहे. त्या क्वांटिटीसाठी SI युनिटचं नाव इथं दिलं आहे आणि SI युनिटचं सिम्बॉल इथं दिलं आहे. म्हणजे क्वांटिटीचं सिम्बॉल, युनिटचं नाव, युनिटचं सिम्बॉल. पहिली बेस फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ. या लेंथसाठी सिम्बॉल आहे स्मॉल l. त्याच्यासाठी युनिट आहे, युनिटचं नाव आहे मीटर आणि त्याच्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल m. ही पहिली बेस फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. त्यानंतर आहे मास. मास त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल m. या क्वांटिटीचं सिम्बॉल आहे स्मॉल m. युनिटचं नाव आहे किलोग्रॅम आणि किलोग्रॅमसाठी सिम्बॉल आहे kg, स्मॉल kg. तिसरी बेस फिजिकल क्वांटिटी आहे टाईम. बेस फिजिकल क्वांटिटी तिसरी आहे टाईम. टाईमसाठी सिम्बॉल आहे स्मॉल t आणि याचं युनिटचं नाव आहे सेकंद. त्याच्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल s. चौथी क्वांटिटी आहे बेस क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट. सिम्बॉल आहे I, कॅपिटल I. नाव आहे युनिटचं एम्पियर. युनिटचं नाव आहे एम्पियर आणि युनिटचं सिम्बॉल आहे कॅपिटल A. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वांटिटी आहे थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. थर्मोडायनॅमिकचा अर्थ आपण नंतर बघायचा आहे. टेम्परेचर लक्षात ठेवलं तरी चालेल. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, त्याच्यासाठी सिम्बॉल आहे कॅपिटल T आणि टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन. नाव त्याचं केल्विन आणि केल्विनसाठी सिम्बॉल आहे कॅपिटल K. नेक्स्ट क्वांटिटी आहे 6वी क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या क्वांटिटीसाठी सिम्बॉल आहे स्मॉल n. अमाऊंट सबस्टन्स त्याच्यासाठी युनिट आहे मोल आणि
सिम्बॉल आहे मोलचं MOL, मोल. फरक लक्षात ठेवायचा याच्यातला. नाव आहे MOLE, सिम्बॉल आहे MOL. आणि लास्ट क्वांटिटी आहे लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी सिम्बॉल आहे IV, युनिट कॅन्डेला, नाव युनिटचं कॅन्डेला आणि सिम्बॉल युनिटचं CD. आपणाला अशा 7 बेस फिजिकल क्वांटिटीज दिसतात. त्या क्वांटिटीला सिम्बॉल काय आहे, युनिटचं नाव काय आहे आणि युनिटसाठी सिम्बॉल काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. एक्झाममध्ये आपणाला दिसेल की यापैकी एखादा क्वेश्चन तुम्हाला MCQसाठी विचारला जाऊ शकतो किंवा 1 मार्कसाठी विचारलं जाऊ शकतो. म्हणून ह्या क्वांटिटीज लक्षात ठेवा, त्यांची युनिट आणि सिम्बॉल पण लक्षात ठेवायचे आहेत. आता या फिजिकल प्रॉपर्टीजपैकी आपणाला खाली पहिली प्रॉपर्टी दिसते बघा. फिजिकल प्रॉपर्टीजपैकी पहिली प्रॉपर्टी मास अँड वेट. मास अँड वेट. आता ही प्रॉपर्टी काय आहे बघा, याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य खाली दिले, ते लक्षात ठेवायचं. द मास ऑफ ए बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. म्हणजे एखाद्या बॉडीची किंवा सबस्टन्सची मास ही एक योग्य अशी मूलभूत प्रॉपर्टी आहे. कशापेक्षा? वेटपेक्षा. मास त्याला मराठीत वस्तुमान म्हणतो, वेट याला आपण वजन असं म्हणतो. वजनापेक्षा वस्तुमान ही एक योग्य अशी मूलभूत प्रॉपर्टी आपणाला सांगता येते. आता मास आणि वेट याचे अर्थ आपल्याला माहीत आहेत. मास कशाला म्हणतो? इट इज द मेजर ऑफ द क्वांटिटी ऑफ मॅटर ए बॉडी कंटेन्स. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये मॅटरची क्वांटिटी किती आहे, एखाद्या बॉडीमध्ये मॅटरची क्वांटिटी किती आहे हे सांगणं म्हणजे त्याचं मास सांगणं. आता एखाद्या पदार्थाचं मास हे त्या पदार्थाची पोझिशन बदलल्यानंतर हे मास आपणाला बदललेलं दिसत नाही. कारण मास हे कशावरती डिपेंड असतं बघा. मास ऑफ द बॉडी डज नॉट व्हेरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. ऑन द अदर हँड वेट ऑफ द बॉडी, वजन कशामुळं असतं तर वस्तुमान आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, गुरुत्वाकर्षण ज्याला आपण म्हणतो. गुरुत्वाकर्षण आणि वस्तुमान याच्यावरून वजन ठरत असतं. आणि आपणाला माहीत आहे वस्तूची पोझिशन बदलली, ते एका ठिकाणाहून दुसरीकडे एखादी वस्तू नेली तर पृथ्वीच्या मध्यापासून किंवा अर्थचा जो सेंटर आहे त्याच्यापासून त्या वस्तूचं अंतर चेंज होत जातं आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन चेंज होतं. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन चेंज झालं तर आपणाला त्या वस्तूचं वेट पोझिशननुसार चेंज झालेलं दिसतं. तसं वस्तुमान चेंज होत नाही. वस्तुमान हे आपणाला पोझिशन बदलली तरी कॉन्स्टंट राहिलेलं दिसतं, पण वेट चेंज होऊ शकतं. म्हणून मास ऑफ द बॉडी इट इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. आता मासचं बेसिक युनिट आहे SI सिस्टीममध्ये किलोग्रॅम. आपण मगाशी बघितलं आहे त्या चार्टमध्ये. SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. पण ह्या मासची जर आपणाला फ्रॅक्शनल क्वांटिटी जर बघितली तर हे फ्रॅक्शनल क्वांटिटीमध्ये पण आपणाला मास एक्सप्रेस करता येतं. जसं की ग्रॅम, याच्यामध्ये आपण मास एक्सप्रेस करू शकतो.
इट इज यूज्ड फॉर वेइंग स्मॉल क्वांटिटीज ऑफ केमिकल्स इन दी लॅबॉरेटरीज. आपणाला लॅबॉरेटरीमध्ये काही जी केमिकल्स घ्यायची असतात ती काय आपण किलोमध्ये घेत नाही, ते आपणाला ग्रॅममध्ये, मिलीग्रॅममध्ये अशा प्रकारची आपणाला त्यांच्या क्वांटिटीज घ्याव्या लागतात. म्हणून फ्रॅक्शनल क्वांटिटीसुद्धा मासच्या आपणाला घेता येतात. देअरफॉर इन टर्म्स ऑफ ग्रॅम इट इज डिफाईन. ग्रॅममध्ये पण ते आपण डिफाईन करू शकतो. म्हणून मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम, पण लॅबॉरेटरीजमध्ये त्याच्या फ्रॅक्शनल क्वांटिटीज घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी आपण ते ग्रॅम किंवा मिलीग्रॅममध्ये सुद्धा यूज करत असतो. 1 kg दॅट इज किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. 10⁻³ ग्रॅम म्हणजेच किती? 1000 ग्रॅम म्हणजेच किती? 1 kg. म्हणून पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवा, मास म्हणजे काय आहे? मास इट इज दी मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर दॅट बॉडी कंटेन्स. बॉडीमध्ये असणारं मॅटरची क्वांटिटी किती आहे त्याला आपण मास असं म्हणतो. मास हे वेटपेक्षा मोर कन्व्हिनियंट किंवा फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. का तर मास हे पोझिशननुसार चेंज होत नाही. त्याचं SI युनिट आपणाला सांगता येतं मासचं kg, आणि फ्रॅक्शनल क्वांटिटीजमध्ये युनिट आपण ग्रॅमसुद्धा घेऊ शकतो किंवा मिलीग्रॅमसुद्धा. म्हणून ही पहिली प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आता आज आपण काय काय बघितलं ते थोडंसं रिवाईज आपणाला करता येईल. एक आपण सबस्टन्स किंवा मॅटरचा जो दुसरा प्रकार होता प्युअर सबस्टन्सेसमधला कंपाऊंड, तो बघितला. कंपाऊंड म्हणजे काय. त्यानंतर मॅटरचा दुसरा प्रकार मिक्सचर बघितली. मिक्सचरमध्ये होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय हे आपण बघितलं. त्यानंतर तुम्हाला वरती इथं दिसेल की आपण स्टेट्स ऑफ मॅटर बघितल्या. मॅटरच्या कोणत्या स्टेट्स आहेत त्यांचे अर्थ बघितले. त्यानंतर मॅटरच्या 2 प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीचं मेजरमेंट कसं केलं जातं, युनिट म्हणजे काय, युनिट एक्सप्रेस करण्याच्या सिस्टीम्स आपण बघितल्या, 3 सिस्टीम. त्यानंतर SI सिस्टीममधली बेस क्वांटिटीज कोणत्या आहेत, त्यांची युनिट्स काय आहेत ती बघितलेली आहेत. आणि एक प्रॉपर्टी आपण बघितली, फिजिकल प्रॉपर्टी, मास अँड वेट. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढची फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहोत, लेंथ. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.